डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. एकच धाव मिळेल. सुंदर असा फटका खेळला गेला होता डिक्लेअर झोन मध्ये. दिनेश यांनी एक धावन करता जातो चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय दिनेश. पुन्हा एकदा लेगच्या दिशेमध्ये शॉर्ट लेगच्या दिशेमध्ये खेळला गेला होता चेंडू. एक धावन करता जातोय दिनेशच्या बॅट मधून. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेमध्ये खेळला गेला होता. एकच धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. चेतन गोलंदाज. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेमध्ये ग्राउंड चेंडू खेळला गेला होता. क्षेत्ररक्षणामध्ये जरा एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांवर. शेवटचा चेंडू. दिनेश. पंचांकडनं इशारा येतो वाईटचा इशारा. प्लस आहे मात्र 2 धावा मिळतील. शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. शेवटचा चेंडू. चेतन. गौरव. सुंदर फटका. बॅटचे हलकी कण लागले गेले होते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन. चेंडू. पहिलं षटक संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. हॅलो. एक षटक संपून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. नवीन गोलंदाज सिद्धांत. मोठा फटका लेगच्या दिशेमध्ये खेळला गेला होता. पंचांकडनं डिक्लेअर झोनचा इशारा होतोय. धावसंख्या एकच भेटेल. एकच डिक्लेअर झोन मध्ये गेला होता चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. सुंदर फटका डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला गेला होता ऑफच्या दिशेमध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण जमा.
दिशेमध्ये डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता चेंडू गौरव यांनी मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. दिनेश फलंदाज सुंदराशी हलकीशी कण लागले गेले होते बॅटला मागच्या दिशेमध्ये वळण घेतला होता बॉल चेंडूनी. एक धावन करता जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. सुंदरसा फटका लेगच्या दिशेमध्ये खेळला गेला होता डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. चेंडू द्यायचा दुसरा चेंडू द्यायचा. शेवटच्या चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. स्ट्राईकवर येतो तो मात्र दिनेश. मागच्या सामन्यामध्ये दिनेशने सुंदर अशी फलंदाजी केली गेली होती त्यांनी मात्र गौरव देखील. शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा डाऊन टू ग्राउंड खाली चेंडू निसरला गेला होता. एक धाव मिळते. षटक संपते. 2 षटक संपून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. यानंतर होणारा सामना प्रमोद पाकर 18B विरुद्ध सिद्धिविनायक. हॅलो हॅलो यानंतर होणारा सामना प्रमोद पाकर हॅलो 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 यानंतर होणारा सामना प्रमोद पाकर 18B विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब 14A. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानात उपस्थिती दाखवावी. प्रमोद पाकर विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब. नवीन गोलंदाज सिद्धेश. सामना करतील दिनेश. सुंदर असा चेंडू आखोल टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता खालच्या दिशेमध्ये. डॉटच्या रूपात जातो चेंडू. मोठा फटका सरळच्या दिशेत. रेषा पार. षटकार. अजून 2 षटकार मारले गेलेत की 1000 रुपयाचं पारितोषिक विकास जाधव यांच्याकडून. सुंदर असा चेंडू सरळ दिशेमध्ये मारला गेला होता. षटकार. सुंदर असा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. तीन बॉल. सुंदर अशी फलंदाजी करतो दिनेश. आता
आतापर्यंत 14 धावा त्यांनी केल्यात. पुन्हा एकदा सरळ दिशेमध्ये सीमा रेषा पार षटकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला दिसते. दिनेशच्या बॅट मधून 2 षटकार येत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. पुन्हा एकदा अकोल टप्प्याचा चेंडू फेटाळला गेला होता. सरळ गेला होता चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला दिसते. दिनेशच्या बॅट मधून 2 षटकार येऊ गेले, मात्र दोन्ही षटकारचे जाऊन त्यांची धावून स्कोर तब्बल दिनेशने आतापर्यंत 21 धावा केल्या गेल्यात. गौरव शेवटचा चेंडू सरळच्या दिशेमध्ये वरच्या दिशेमध्ये खेळला गेला होता. आकाशी गौरव मात्र बाद होतोय. सरळ दिशेमध्ये खेळला गेला होता चेंडू. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावांवर. चला जरा फलंदाजांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच नवीन गोलंदाज सचिन. फलंदाज सुरेश. नवीन फलंदाज सुरेश. सचिन. शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या येते ते आपल्याला पाहायचं आहे. सुंदर असा फटका लेगच्या दिशेमध्ये खेळला जातात. डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतो चेंडू. पंचांकडनं 1 धावांचा इशारा येतोय. 1च धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेमध्ये 1च धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. सुंदर असा फटका लेगच्या दिशेमध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळते. शेवटचे 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार मारले गेले तर 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल सुरेश यांना. ₹22,000 जातो चेंडू. 1 धाव मिळते मात्र.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये मात्र किती धावा काढतोय दिनेश. मागच्या दिशेमध्ये वळून घेतले होते चेंडूने, मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतो चेंडू. शेवटचा चेंडू, धावसंख्या जाऊन बसते ती 32 धावांवर. शेवटच्या चेंडू मध्ये मात्र दिनेश कोणत्या रीतीने पार पडतोय सामना. सुंदर असा फटका लेगच्या दिशेमध्ये. एकच धाव मिळते, मात्र दिनेश बाद होते. सुंदर अशी गोलंदाजी केली गेली होती. 2 षटकार लावले गेले होते सरळच्या दिशेमध्ये. दिनेशने धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावांवर. जिंकण्याकरिता 34 धावांची गरज. दिनेश हे आपल्या वैयक्तिक 22 या धावसंख्येवर बाद झाल्यात. जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा. आपल्या संघाची अतिशय मोलाची अशी कामगिरी केली दिनेश याने. 2 षटकार मात्र ठोकलेत त्याने आपल्या बॅट मधून. अंकुर स्पोर्ट्स क्लब यांना जिंकण्यासाठी अजूनही माफ करा 24 चेंडू मध्ये 34 धावांची गरज अंकुर स्पोर्ट्स क्लब यांना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना, आता जो चालू सामना आहे त्यामधील विजयी संघ विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब 5B. चला विकी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या, आम्हाला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना, चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब 5B. विकी 11 आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पंच आपली जागा घ्या. विकी 11 कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, आम्हाला आज अंतिम सामना खेळवायचा आहे. विकी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंकुर स्पोर्ट्स क्लब कृपया करून आपली फलंदाजी जोडी लवकरात लवकर पाठवावी. चला पंच सामना चालू करा. विकी 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंकुर स्पोर्ट्स क्लब कृपया करून एक प्रतिनिधी पाठवावा, अन्यथा. आलाय तुमचा प्रतिनिधी, आलाय.
इथून पुढे माईक सांभाळतील ते आपल्या विभागातील नामवंत असे अष्टपैलू खेळाडू सदानंद साटम. त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या सर्वांसाठी दिला. इथून पुढे माईक सांभाळतील ते सदानंद साटम. अंपायर हरीश सावंत. अंपायर की दाहिनी ओर से गेंदबाजी करते हुए गेंदबाज गौरव. बल्लेबाजी का बल्लेबाज चेतन. चेतन ने ये मिड विकेट की दिशा में एक जोरदार फटका मारा. इस पर अंपायर हरीश सावंत ने 2 रन डिक्लेयर कर दिए. धावसंख्या 2 धावा. बिनबाद 2. गौरवचा पुढील चेंडू सामोरा जाईल तो चेतन. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सलामीचा फलंदाज चेतन सामोरा जाईल तो गौरवच्या पुढील चेंडूला. चेतन पुन्हा एकदा टोलवाला जोरदार तो मिड विकेटच्या दिशेने. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. धावसंख्या 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. गौरवच्या सलामीच्या 2 चेंडूंवर सलग 2 धावा घोषित केल्या त्या अंपायर हरीश सावंत यांनी. धावसंख्या 2 चेंडू 4 धावा. जिंकण्याकरता अजूनही 22 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 22 चेंडू 30 धावा असं हे समीकरण. गौरवांचा फुल चेंडू सामोरा जातो चेतन. चेतन तो स्क्वेअरच्या दिशेने तो त्यावर पंचांनी 1 धाव घोषित केली. धावसंख्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. चेतन यांनी पुन्हा एकदा फटकावला तो स्क्वेअरच्या दिशेने. त्यावर पंचांनी 2 धावा घोषित केला. 4 चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू 6 धावा. गौरव यांचा फुल चेंडू सामोरा जाईल तो चेतन. सलामीचा फलंदाज चेतन. पंचांकडे पायचीची दाद मागितली गोलंदाज गौरवने, परंतु पंचांनी ती फेटाळली. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. षटकातील शेवटचा व अंतिम चेंडू सामोरा जाईल तो चेतन. अतिशय सुरेख असा चेंडू डीप फाईनलच्या दिशेने गेलेला. त्यावर 1 धाव घोषित केली पंच हरीश सावंत यांनी. धावसंख्या 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा. बिनबाद 7. फ्रेंड्स सर्कल स्पोर्ट्स क्लब
नवीन बेडीचा क्रमांक 9, 10, 11 यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ज्यांनी देव पाहिला ते संत झाले, ज्यांनी देव पाहिला ते संत झाले, ज्यांनी फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा पाहिली ते भाग्यवंत झाले. एक धाव घोषित. धावसंख्येले 8 धावा. चेतनाने पुन्हा एकदा टोलावला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यावर पंचांनी 2 धावा घोषित केल्या आहेत. धावसंख्येले 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. दिनेश यांचं काहीच खराब अशी गोलंदाजी. चेतना वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळत आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सलामीचा फलंदाज चेतन हा वैयक्तिक 9 अशा धावा संख्येवर खेळत आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला तो फलंदाज सुजल वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळत आहे. संघाची धावसंख्येले 10 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है तो चेतन के षटकार से. बाईकच्या स्वरूपात 1 धाव घोषित. धावसंख्या आलेले 11 धावा. तीन चेंडू शिल्लक. धावसंख्येले 11 धावा. अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्येले 11 धावा. बिनबाद 11. मला वाटतं सुजला फलंदाज धावचीत झालेला आहे. 11 या धावसंख्येवर त्यांचा पहिला गडी बाद झालेला आहे अंकुर स्पोर्ट्स क्लबचा. नवीन आलेला फलंदाज सचिन. विकास यांचे सुंदर क्षेत्ररक्षण. विकास जो क्षेत्ररक्षण करतो झकास असा हा विकास. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यांच्या षटकातील 5वा चेंडू सामोरे आला तो चेतन. अतिशय सुरेख असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्येले 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. वैयक्तिक पहिले व संघाचे दुसरे षटक टाकतोय तो दिनेश. षटकातील शेवटचा व अंतिम चेंडू सामोरे जाईल तो चेतन. अतिशय सुंदर असा चेंडू. पंचांनी 1 धाव घोषित केलेली आहे. धावसंख्येले 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्येले 12 धावा. 1 बाद 12. जिंकण्याकरता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा असं हे काहीसे समीकरण आहे अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाला जिंकण्याकरता. यानंतर होणार सामना चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब 5 ब. सुरेश
सुरेशांचा वैयक्तिक पहिल्या संघाची तिसरे षटक घेऊन येतो सामोरं जायला सचिन नवीन आला फलंदाज सचिन सचिन यांनी उंच टोळाला तो यष्टीरक्षकाच्या डोक्यावर होता आणि मला वाटतं दिनेश यांनी त्यांना झेलबाद केलेली आहे. सचिन हा फलंदाज झेलबाद झालेला आहे. सुरेशांच्या पहिल्या चेंडूवर सचिन हा फलंदाज झेलबाद झालेला आहे. धावसंख्या झाली 12 या धावसंख्येवर सलग त्यांचा दुसरा फलंदाज हा बाद झालेला आहे. नवीन आला फलंदाज सिद्धांत नवीन आला फलंदाज सिद्धांत. सुरेशांचा पुढील चेंडू सामोरा जाईल तो चेतन चेतन वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळत आहे. सामोरा जाईल तो सुरेशांच्या पुढील चेंडूवर अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण शॉट मिडॉनच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाचे सुरेशांचा पुढील चेंडू सामोरा जाईल तो चेतन आणि मला वाटतं लॉंगॉस्टच्या दिशेने विक्रांत यांनी यांच्या सुंदर झेल टिपलेला आहे चेतन यांचा. त्यावर फलंदाज चेतन हा बाद. विक्रांत यांनी यांचा सुंदर झेल टिपलेला आहे. धावसंख्या 12. सूर्यकांत षटकातील पुढील चेंडू सामोरा जाईल तो महिन्याला फलंदाज दर्शन. सूर्यकांतचा पुढील चेंडू सामोरा जाईल तो सिद्धांत. अतिशय सुंदर असा चेंडू युरोपियन पद्धतीचा खोलवा असलेला चेंडू फलंदाजा काहीसा न समजलेला. सलग 4 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज सुरेश यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुरेश यांची. अजूनही 2 चेंडू शिल्लक. फलंदाज सिद्धांत यांनी तो लॉंगॉनच्या दिशेने टोलवला त्यावर 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते ती 1 या धावसंख्येला 13 धावा. षटकातील शेवटचा व अंतिम चेंडू सामोरा दर्शन. दर्शनाने तो कव्हर स्टेशन टोळवलं त्यावर पंचांनी 1 धाव घोषित केली. घोषित क्षेत्रात चाललेला हा चेंडू. धावसंख्या आले 14 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या आले 14 धावा. जिंकण्याकरता उर्वरित एका षटकामध्ये 20 चेंडूंची गरज 20 धावांची गरज. सुरेश यांनी आपल्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. सुरेश यांचे हार्दिक अभिनंदन. वैयक्तिक पहिले व संघाचे अंतिम षटक घेऊन येतो भावेश. भावेश यांचा वैयक्तिक पहिला चेंडू सामोरा जाईल तो सिद्धांत. अतिशय सुंदर असा चेंडू. विकासांनी शॉर्ट कव्हरच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. 1 धाव घेण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. धावसंख्येने 15 धावा. भावेश यांच्या षटकातील पुढील चेंडू सामोरा जाईल तो दर्शन. विकासांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने. विकासांचे सुंदर अभिनंदन झेल टिपल्याबद्दल. त्यांना सचिन काईंगडे यांच्याकडून 501 रुपयाची पारितोषिक लागू झालेले आहे.
भावेशांच्या षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल तो सिद्धांत. नवीन आला फलंदाज कुणाल, हा नॉन स्ट्राइक एंडला आहे. भावेंचा पुढील चेंडू सामोर जाईल तो सिद्धांत. आणि मला वाटते की हा फलंदाज यष्टीपात झालेला आहे. यष्टीरक्षक सुरेश निरटे यांनी यांचा सुंदर झेल टिपलेला आहे. आणि भावेश यांना हॅट्रिकची सुवर्ण संधी लाभलेली आहे. जर त्यांनी ही हॅट्रिक पूर्ण केली तर विकास जाधव यांच्याकडून त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. नवीन आलेला फलंदाज ओमकार. भावेश यांचा पुढील चेंडू सामोर जाईल ओमकार. धावसंख्येत भर. धावसंख्या आले 16. भावेश यांचा पुढील चेंडू त्यावर लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आले 17 धावा. भावेश यांचा पुढील चेंडू सामोर जाईल कुणाल आणि जोरदार लागवण्याचा प्रयत्न परंतु तो अयशस्वी. यानंतर होणार सामना विजयी संघ विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब 5B. विजयी संघ दिनेश विकी 11 कर्णधार आणि जय दुर्गा स्पोर्ट्स क्लब कर्णधार. संगणक आणि समालोचन कक्ष संपर्क साधावा. त्यांचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे.